महिलांना 2.5 एकर जमीन मिळणार, वरून 1 लाख रुपयांची मदत आणि वर्षाला लाखोचं उत्पन्न। महिलांसाठी सरकारचा हा मोठा निर्णय नेमका काय आहे? महसूल विभागाची एका बचत गटांना 1 हेक्टर जागा 5 वर्षाच्या लीजवर आम्ही देणार आहोत आणि या बचत गटांना 1 लाख रुपयाचं अनुदान डीपीसी किंवा तिथल्या खनिकर्म निधीतून आम्ही देणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा, तुम्ही पाहत आहात महासरकारी योजना। राज्यातील महिलांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महसूल मंत्री यांनी माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महिला बचत गटांना रोजगार निर्मितीसाठी सरकारकडून जमीन दिली जाणार आहे। आता हे नेमकं कसं असणार हे सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात। सरकारकडून आता महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे जवळपास 2.5 एकर जमीन 5 वर्षाच्या लीजवर दिली जाणार आहे। फक्त जमीनच नाही तर या कामासाठी 1 लाख रुपयांचं अनुदान ही दिलं जाणार आहे। हे अनुदान डीपीसी किंवा स्थानिक खनिकर्म निधीतून दिलं जाईल। आता या जमिनीवर महिलांनी काय करायचंय? या जागेमध्ये ग्रासलँड डेव्हलपमेंट म्हणजेच चारा विकास करायचा आहे। तसंच बांबू लागवड करता येईल, नेपियर गवत लावता येईल, जनावरांसाठी लागणारा चारा तयार करता येईल। उदाहरणार्थ समजा एखाद्या गावातील 10 महिलांचा बचत गट आहे, त्या गटाला सरकारने 2.5 एकर जमीन दिली, त्या जमिनीवर नेपियर गवत किंवा बांबूची लागवड केली तर त्या उत्पादनातून मिळणारे पैसे सरकार घेणार नाही। होय, जेवढं उत्पन्न होईल तेवढं संपूर्ण त्या महिला बचत गटालाच मिळणार आहे। महसूल मंत्र्यांच्या माहितीनुसार एका बचत गटाला वर्षाला साधारणपणे 4 ते 5 लाख रुपयांचं उत्पादन मिळू शकतं। म्हणजेच फक्त मदत नाही तर महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी हा मोठा उपक्रम सुरू केला जात आहे। एका बचत गटामध्ये साधारण 10 महिला असतात, म्हणून या योजनेमुळे हजारो महिलांना गावातच रोजगार मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। तुमच्या गावात जर महिला बचत गट असेल तर त्यांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा वर्षाला 4 ते 5 लाख रुपये कमाई होणं शक्य आहे का नाही। आणि हो, जर अर्ज करायचा असेल तर अर्जाच्या अपडेटसाठी चॅनलला जाताना तेवढं सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा। धन्यवाद।